भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात वाघाच्या हल्ल्याची एक थरारक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे। मोहफुले वेचण्यासाठी जंगलात गेलेल्या एका 50 वर्षीय व्यक्तीवर वाघाने दबा धरून हल्ला केला, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण बांपेवाडा परिसरात भीतीचे सावट पसरले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। मृत व्यक्तीचे नाव वसंत गणपत मेश्राम, वय 50 वर्षे असून ते साकोली तालुक्यातील बांपेवाडा येथील रहिवासी होते। सध्या मोहफुले वेचण्याचा हंगाम सुरू असल्याने वसंत मेश्राम हे नेहमीप्रमाणे गुरुवारी मार्च 19 सकाळी शेताला लागून असलेल्या उमरझरी बांपेवाडा जंगल परिसरात मोहफुले गोळा करण्यासाठी गेले होते। वसंत मेश्राम मोहफुले वेचण्यात मग्न असताना झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक झडप घातली। वाघाने त्यांच्या मानेवर खोलवर जखमा केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। दुपार उलटूनही वसंत घरी न परतल्याने कुटुंबियांची चिंता वाढली। त्यानंतर ग्रामस्थांनी जंगल परिसरात शोधमोहीम राबवली असता एका झुडपाजवळ त्यांचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला। घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहे। वनविभागाने मृताच्या कुटुंबाला तातडीची मदत देण्याचे आश्वासन दिले असून परिसरात गस्त वाढवली आहे। ग्रामस्थांची मागणी, मोहफुले वेचण्याच्या हंगामात वाघांचे हल्ले वाढले आहेत। वनविभागाने या नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे।